हॅलो एव्हरीवन, मी मिसेस गायकवाड आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करते. इनडेफिनेट इंटिग्रेशन मॅथमॅटिक्स पार्ट 2चा हा थर्ड टॉपिक आहे. हा आपण आज पाहणार आहोत. तर फर्स्टली डेफिनेशन पहा. इंटिग्रल ऑर प्रिमिटिव्ह ऑर अँटी डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन याचे डेफिनेशन काय येईल? तर एफ अँड जी आर टू फंक्शन्स सच दॅट dy dx ऑफ g of x equals to f of x. Then g of x is called antiderivative or primitive or indefinite integral, or simply we can call integral of f of x with respect to x. And we write it as integral f of x dx equals to g of x plus c. Okay. इथं पहा, जर जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स असेल तर एफ ऑफ एक्सचं इंटिग्रल हे काय येतं? जी ऑफ एक्स येतं. ओके. नेक्स्ट पहा. फर्स्टली आपण एलिमेंटरी इंटिग्रेशन फॉर्म्युले पाहणार आहोत. डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर इंटिग्रल आणि त्यानंतर कंपोजिट फंक्शनचं इंटिग्रेशन कसं येतं हे इथं मी दिलेलं आहे पहा. जर डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स, तर जी ऑफ एक्सच्या ऐवजी इथं काय आहे? एक्स रेज टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन इक्वल्स टू काय मिळालंय आपल्याला? एक्स रेज टू एन मिळालेलं आहे. तर एक्स रेज टू एनचं इंटिग्रल काय होतं? एक्स रेज टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन आणि प्लस सी हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तर इथं प्लस सी का लिहायचं? सपोज डी बाय डी एक्स ऑफ 5x हे काय येतं? 5 कॉन्स्टंट आहे, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजेच काय आलं? 1. आणि जर डी बाय डी एक्स ऑफ मी घेतलं 5x मायनस 2, तर 5 कॉन्स्टंट आहे, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि मायनस 2चं डेरिव्हेटिव्ह 0, म्हणून 5 इंटू 1 काय येईल? 5. म्हणजे याचं सुद्धा डेरिव्हेटिव्ह 5 येतं, याचं सुद्धा डेरिव्हेटिव्ह 5 येतं. मग इंटिग्रेशन लिहिताना बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन आपण काय लिहिणार? 5 dx इज इक्वल्स टू 5x लिहायचं की 5x मायनस 2 लिहायचं? आता मायनस 2च्या ऐवजी कोणताही कॉन्स्टंट असू शकतो, 100 असू शकतो, 1 मिलियन असू शकतो. मग तो कसा ओळखायचा? मग त्याऐवजी रिप्लेसमेंट म्हणून आपण काय लिहायचंय? सी लिहायचं. इथं प्रत्येक ठिकाणी आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ऍड करतोय. ओके. तर आता पहिलं इंटिग्रल काय आहे? डी वाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. तर इथं डी वाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला वापरलाय. एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला काय असतो? एन इंटू एक्स रेज टू एन मायनस वन. आता आपल्याकडे काय आहे? एन प्लस वन आहे, म्हणून इथं एन आपण रिप्लेस कसं करणार? एन प्लस वन. आणि इथं प्लस वन मायनस वन अगोदरचं. ओके. तर एन प्लस वन मायनस वन 0 होतील. एन प्लस वन ॲज इट इज आणि एक्स रेज टू एन. ओके. आता इथं डिवाइड काय आहे? एन प्लस वन, म्हणून आपण इथं एन प्लस वन डिवाइड केलं तर इथं सुद्धा काय होईल? एन प्लस वन डिवाइड होईल. एन प्लस वन गेट कॅन्सल्ड. राहिलं काय? एक्स रेज टू एन. म्हणून इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एन डी एक्स इक्वल्स टू काय येणार आहे? एक्स रेज टू एन प्लस वन, म्हणजेच हा ब्रॅकेट इथे येईल. एक्स रेज टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. ओके. तर आता एक्सच्या जागेवर जर ए एक्स प्लस बी असेल तर काय येईल? तर ए एक्स प्लस बीचं डेरिव्हेटिव्ह फक्त आपल्याला इथं डिवाइड करायचं. तर इथं ऑलरेडी दिलेलं आहे डिवाइड, त्यामुळे ते काय होणार? कॅन्सल होईल. मग इंटिग्रेशन ऑफ दिस व्हॅल्यू ऑर दिस फंक्शन इज इक्वल टू काय येणार? हा ब्रॅकेट येणार. दॅट इज इथं काय लिहिलेलं आहे पहा? ए एक्स प्लस बी रेज टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन इंटू वन अपॉन ए. म्हणजेच काय? डेरिव्हेटिव्हमध्ये आपण
कॉम्पोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करतो, बरोबर. हे इथे कॅन्सल झालेलं आहे. पण इंटिग्रलमध्ये काय करायचं, डेरिव्हेटिव्ह डिवाइड करायचं. इंटिग्रल मल्टिप्लाय करायचं नाही तर डेरिव्हेटिव्ह डिवाइड करायचे. ओके, नेक्स्ट पहा, dy dx of ax a raised to x upon log a equals to a raised to x a greater than 0. Therefore, a raised to x चं इंटिग्रल हे काय येतं, हा ब्रॅकेट येतो, दॅट इज a raised to x upon log a प्लस c. आता हे कसं सॉल्व केलेलं आहे, तर आपल्याला माहिती आहे dy dx ऑफ a raised to x हे काय येतं, a raised to x इंटू log a येतं, बरोबर. मग इथं डिवाइड केलेलं आहे लॉग ए. मग लॉग ए काय आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, यामध्ये कुठे एक्स आहे नाही, म्हणजे ही काय आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. म्हणून लॉग ए इथं पण डिवाइड केलं तर काय होईल, लॉग ए गेट कॅन्सल, राहतं काय मग ए रेज टू एक्स. समजते. मग इथं जे आहे याचं इंटिग्रल हे, म्हणून ए रेज टू एक्सचं इंटिग्रेशन काय येतं, ए रेज टू एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. इथं फक्त जर ए हा रिप्लेस केला कॅपिटल एने आणि एक्स जर रिप्लेस केला नेहमीप्रमाणे ए रेज टू एक्स प्लस सी, कॅपिटल ए रेज टू ए एक्स प्लस बी असेल तर काय येतं, तर याच पद्धतीने जायचं, ए रेज टू ए एक्स प्लस बी अपॉन लॉग कॅपिटल ए इंटू 1 अपॉन ए. तर घातांक स्थानी काय आहे, ए एक्स प्लस बी आहे. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, ए येतं, कारण एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, ए कॉन्स्टंट आहे, प्लस बीचं डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजेच काय आलं, ए. म्हणून हा ए इथं डिवाइड करतो आपण. ओके, प्लस सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. नेक्स्ट पाहूया. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ई रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, ई रेज टू एक्स. मग इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स काय येणार, ई रेज टू एक्सच येणार. इथं मात्र ई रेज टू ए एक्स प्लस बी असेल तर त्यावेळी मात्र डेरिव्हेटिव्ह ए एक्स प्लस बीचं डेरिव्हेटिव्ह आपण डिवाइड करतोय. त्याच पद्धतीनं साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, म्हणून कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स. मग कॉस ऑफ ए एक्स प्लस बीचं इंटिग्रल काय येणार, साईनच येणार, फक्त एक्स रिप्लेस करा ए एक्स प्लस बीने आणि 1 अपॉन एने मल्टिप्लाय करा किंवा याच्या डेरिव्हेटिव्हनी डिवाइड करा. ओके, प्लस सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आपण प्रत्येक इंटिग्रलमध्ये लिहितोच. नेक्स्ट पहा, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, म्हणून साइन एक्सचं इंटिग्रल मायनस कॉस एक्स आणि साइन ऑफ ए एक्स प्लस बी डी एक्स इक्वल्स टू काय येणार आहे, मायनस कॉस ए एक्स प्लस बी इंटू 1 अपॉन ए. तर आता इथं तुम्हाला कल्पना आली असेल, प्रत्येक ठिकाणी जर ए एक्स प्लस बी असेल तर इथं एक्सचा फक्त कोइफिशियंट आपल्याला डिवाइड करायचा आहे. इथं पाहू शकता टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर असतं, म्हणून सेक्स स्क्वेअरचं इंटिग्रल टॅन एक्स. मग तेच ए एक्स प्लस बीच्या बाबतीत फक्त 1 अपॉन ए आपल्याला मल्टिप्लाय करायचं. ओके, नेक्स्ट पहा, सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, सेक एक्स टॅन एक्स, म्हणून त्याचं इंटिग्रल सेक एक्स येणार, सेक एक्स टॅन एक्सचं सेक एक्स. त्याच पद्धतीने ए एक्स प्लस बीसाठी रिप्लेसमेंट करायचे आणि 1 अपॉन एने मल्टिप्लाय. त्याच पद्धतीनं आपण कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहू शकतो, ते माहिती आहे आपल्याला, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. म्हणून इथं फक्त काय होतं, मायनस जे आहे ते आपण इथं जर लावलं तर इथं प्लस होईल आणि म्हणून या ब्रॅकेटचं इंटिग्रल हे काय होईल, मायनस कोसेक एक्स प्लस सी. आता ए एक्स प्लस बीची रिप्लेसमेंट मी सांगितलेली आहे. त्याच पद्धतीनं कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स, मायनस आता इथं मायनसचं रिप्लेसमेंट आपण करायचं, मायनस इकडच्या साईडला घेतलं तर इकडं प्लस होईल. कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रल मायनस कॉट एक्स. त्याच पद्धतीनं ए एक्स प्लस बीसाठी रिप्लेसमेंट करायचे. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला, 1 अपॉन एक्स असतं, मग 1 अपॉन एक्सचं इंटिग्रल काय येतं, लॉग एक्स. ओके, नेक्स्ट पहा, आता इथं अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशनचे काही थेरम आहेत. त्यामध्ये फर्स्ट थेरम पहा, इफ एफ अँड जी
are real valued integrable functions of x, then integration of f of x gx dx equals to integral f of x dx plus integral g of x dx. म्हणजेच काय, दोन फंक्शनचं ॲडिशन असेल तर त्यांचं आपण सेपरेट इंटिग्रेशन घेऊन ॲडिशन करू शकतो. ओके. सेकंड थेरममध्ये सुद्धा फक्त प्लस आहे तो मायनसने रिप्लेस केलेला आहे, तोच रूल वापरायचा. आणि जसं आपण डेरिव्हेटिव्हमध्ये करत होतो की जर 5x डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल आपल्याला तर 5 काय करत होतो, कॉन्स्टंट आहे तसा, आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, बरोबर. त्याच पद्धतीने इंटिग्रेशनच्या बाबतीतही के कॉन्स्टंट असेल की मग काही असू दे, 1,00,000 जरी व्हॅल्यू असेल तिथं तरी आपण ती इंटिग्रलच्या बाहेर ठेवू शकतो आणि फक्त फंक्शन जे आहे एक्सचं त्याचं इंटिग्रल घेऊ शकतो. ओके. नेक्स्ट पहा, इथे एक्झाम्पल मी काही सॉल्व करून दिलेले आहेत. तर इंटिग्रेशन एक्स क्यूब प्लस 3x dx याचं इंटिग्रेशन काय येईल, एक्स क्यूब आणि 3x या दोन्हींचे ॲडिशन आहे म्हणून आपण काय केलं, सेपरेट इंटिग्रेशन घेतलेलं आहे आणि त्यांची ॲडिशन घेतली आहे. तर एक्स क्यूबचं इंटिग्रल काय येतं, इथं फॉर्म्युला वापरायचं आपल्याला एक्स रेस टू एनचा. एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन काय असतं, एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. त्याच पद्धतीने इथे काय होईल मग, एक्स रेस टू 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 म्हणजेच काय होईल, एक्स रेस टू 4 अपॉन 4. 3 रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काय येईल, ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन जे घेतो तेच इथं घ्यायचंय, फक्त ए रिप्लेस करायचंय 3 ने. तो काय येईल, 3 रेस टू एक्स अपॉन लॉग 3 प्लस सी. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, इथे दिलेलं आहे साइन एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन क्यूब रूट ऑफ एक्स. इथं 3 फंक्शनची ॲडिशन आहे, आपण 3 सेपरेट इंटिग्रल घेतलेले आहेत आणि त्यांची ॲडिशन केलेली आहे. ओके. मग साइन एक्सचं इंटिग्रल आपल्याला माहिती आहे, 1 अपॉन एक्सचं सुद्धा माहिती आहे, आणि इथं 1 अपॉन एक्स क्यूब आहे, तर अंडर रूट एक्स असेल तर आपण काय लिहितो, एक्स रेस टू 1/2, आणि जर क्यूब रूट असेल तर क्यूब रूट असेल तर एक्स रेस टू 1/3. हे मात्र इथं काय आहे, 1 अपॉन एक्स क्यूब आहे. मग 1 अपॉन एक्स क्यूब असेल तर आपण इथे काय लिहिणार, फक्त मायनस लिहिणार, एक्स रेस टू -3 मायनस 1/3. ओके. तर मी इथं दिलेलं आहे. आता यासाठी सुद्धा रूल कोणता वापरायचा, इंटिग्रेशन एक्स रेस टू एन वाला रूल वापरायचा, दॅट इज एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1, आणि त्याची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन केली तर आपल्याला काय मिळेल, 2/3 2/3 डिवायडेड बाय 2/3. इज दॅट क्लिअर? ओके. नेक्स्ट पाहूया, इंटिग्रेशन tan x प्लस कॉट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर dx. याचं इंटिग्रेशन हे कसं सॉल्व करू शकतो आपण, ए प्लस बीचा स्क्वेअर. ए प्लस बीचा स्क्वेअर काय असतो, हा आपल्याला सर्वांना माहिती आहे, दॅट इज ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. या रूलप्रमाणे ए आपण टॅन घेतोय आणि बी कॉट घेतोय, तर टॅन स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स कॉट एक्स प्लस कॉट स्क्वेअर एक्स. ओके. आता टॅन स्क्वेअर एक्स प्लस 2 प्लस कॉट स्क्वेअर एक्स हे कसं राहिलं, इथं टॅन एक्स आणि कॉट एक्स आहे, बरोबर. मग कॉट एक्स आपण कसं लिहू शकतो, 1 अपॉन टॅन एक्स. मग टॅन एक्स गेट कॅन्सल्ड. ओके. त्यामुळे इथं काय राहतं, 2 शिल्लक राहतं. आणि टॅन स्क्वेअर एक्स त्यासाठी आपल्याला आयडेंटिटी फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे, जे की आपल्याला ट्रिग्नॉमेट्री या टॉपिकमध्ये 11th झालेले आहेत. मग टॅन स्क्वेअरबद्दल आपण काय लिहू शकतो, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1, आणि कॉट स्क्वेअरबद्दल कोसेक स्क्वेअर एक्स मायनस
1. मग हे व्हॅल्यू तिथं रिप्लेसमेंट केल्यानंतर -1 आणि -1 झाले -2 आणि इथला +2. टोटल किती झाली 0. ते निघून जाईल. राहतं काय फक्त sec² x प्लस cosec² x. मग sec² x चे इंटिग्रल प्लस cosec² x चे इंटिग्रल सेपरेट लिहिलं. sec² माहिती आहे tan x आणि cosec² -cot x. मग सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला हे सोल्युशन मिळेल. आणि ज्यावेळी इंटिग्रेशन हे सिम्बॉल निघून जातं त्यावेळी आपण +c लिहायला विसरायचं नाही. दॅट इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, नेक्स्ट पहा. 4th एक्झाम्पल इथं मी दिलेलं आहे. √x + 1 अपॉन x + √x. तर मी इथं x जो आहे तो कसा लिहू शकते? x = √x × √x. कोणती व्हॅल्यू आपण स्क्वेअर रूटमध्ये टाकून 2 वेळा लिहिली तरी 2 वेळा म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं त्यांचं की आपल्याला ओरिजिनल व्हॅल्यू मिळते. म्हणजेच इथं x मी कसा रिप्लेस केला? √x × √x. मग डिनॉमिनेटर कसा येईल? √x + 1 अपॉन √x × √x + √x. मग यातला एक √x मी इथं कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील? √x आणि इथं एकच होता त्यामुळे इथं 1 शिल्लक राहील. आता यामध्ये हा न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर कॅन्सल होईल. राहिलं काय? 1 अपॉन √x. आता इथं मी 2/2 ने मल्टिप्लाय केलं. जे मल्टिप्लाय केलं ते इंटिग्रेशनच्या बाहेर ठेवलं आणि डिवाइड केलेलं इंटिग्रेशन सिम्बॉलच्या आत ठेवलं. का ठेवलं? तर इथे तुम्ही पाहू शकता √x डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे काय असतं? 1/2√x, राईट? म्हणजेच बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन वी कॅन से दॅट 1/2√x चं इंटिग्रेशन √x असतं. म्हणून इथं आपण इंटिग्रेशन ऑफ 1/2√x इज √x आणि 2 जो कॉन्स्टंट आहे तो आहे +c कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, नेक्स्ट पहा. 5th एक्झाम्पल. e⁴ log x. ओके, आता इथं लॉगेरिथमचे रूल्स आपल्याला माहिती पाहिजेत. लॉ ऑफ पॉवर किंवा लॉ ऑफ एक्सपोनंट हा माहिती असला पाहिजे. लॉगेरिथमचा लॉ तो आहे m × log ऑफ n असेल तर आपण काय लिहू शकतो? log ऑफ n⁻m, राईट? मग इथं 4 आहे मग तो x⁻² काय होईल? 4 होईल. इथं सुद्धा x⁻5 होईल. इथं झूम करून दाखवते मी. ओके, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर हा रूल वापरला. a⁻ log f of x to the base a is equals to f of x. म्हणजेच इथं काय आहे? e⁻ log of x⁻4 आहे. तर इथं बेस नाही म्हणजे काय असतो? e असतो. त्यामुळे काय होणार आहे? दोन्ही बेस जर सेम असतील तर आपण काय लिहू शकतो? फक्त e आणि log हे एकमेकांचे इनवर्स फंक्शन्स आहेत. त्यामुळं राहतं फक्त फंक्शन. दॅट इज काय राहिलं? x⁻4. तेच रूल आपल्याला इथं x⁻5च्या बाबतीत वापरायचे. डिवायडेड बाय x⁻5 आहे. आता या x⁻5 ने दोन्हींना सेपरेट डिवाइड केलं तर यामधला एक शिल्लक राहील. तो इथं लिहिलाय आणि इथं दोन्ही डिवाइड होऊन 1 होईल. ओके, मग आन्सर काय? 1/x इंटिग्रल काय येतं? log x आणि 1चं इंटिग्रल x + c कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, नेक्स्ट पहा. इथं मी एक्झाम्पल दिलेलं आहे, होमवर्कला दिलेलं आहे, पण क्ल्यू सुद्धा दिलेलं आहेत. तर तुम्हाला हे सॉल्व करताना काय करायचं आहे? न्यूमरेटर डिवायडेड बाय डिवायझर असेल.
तर तो आपण कसं लिहितो, कोशंट प्लस रिमाइंडर डिवायडेड बाय डिवायझर. तर तो आपण ॲक्च्युअल डिव्हिजन घ्यायचं इथं. 5x मायनस 1 नी डिवाइड करायचं 2x प्लस 3ला. जर डिवाइड केलं तर काय मिळेल, इथं आपल्याला 2x आहे, इथं 5x आहे. मग 5 कॅन्सल झाला पाहिजे म्हणून 5 इथं डिवाइड केला आणि 2 आला पाहिजे म्हणून 2 मल्टिप्लाय केला. तर इथं 2 आणि 2/5 इंटू 5x काय होईल, 5 5 गेट कॅन्सल, राहिलं काय 2x. जे 2x आहे ते इथं लिहिलं. आता -1नी जर 2/5ला मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, -2/5 ते इथे घेतलेलं आहे. तर सबस्ट्रॅक्शन करताना काय होईल, साईन चेंज होणार. मायनस असेल तर प्लस होईल, प्लस असेल तर मायनस होईल. आणि सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, तर हे 2x 0 होईल प्लस 3 - 2/5. मायनस मायनस प्लस होतंय त्यामुळे इथं प्लस होईल. 3 + 2/5 हे काय येतं, 17/5. मग तुमची पुढची स्टेप काय येईल, ही पहा. 2x + 3 = 2/5 इंटू 5x - 1 प्लस 17/5. ॲक्च्युली इथं 3 + 2/5 लिहायची आवश्यकता नाही, 17/5 डायरेक्ट लिहिलं तरी सुद्धा चालेल. मग आता इथं क्वोशंट काय आहे, हा रिमाइंडर आहे तुमचा, हा डिवायझर आहे आणि हा क्वोशंट आहे. ओके. मग Q + R/D. मग Q काय आहे, 2/5 प्लस R काय आहे, रिमाइंडर 17/5 इथं दिलेलं आहे पहा, 17/5 इंटू डिवायडेड बाय डिवायझर. डिवायझर काय आहे, 5x - 1, तो मी इथं लिहिलेला आहे. या पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं, अशी स्टेप येईल तुमची. आता तुम्हाला काय करायचं आहे, यांचं सेपरेट इंटिग्रल घ्यायचं आहे. 2/5चं सेपरेट आणि 17/5 हा कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या आणि इंटिग्रेशन ऑफ 1/5x - 1चं इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन सॉल्व होईल. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल सुद्धा मी होमवर्कला दिलेला आहे पहा. इथे काय करायचं आपल्याला, फक्त डिनॉमिनेटर जो आहे, स्क्वेअर रूटमध्ये असे जर एक्झाम्पल असतील तर स्क्वेअर रूटच्या बाहेर जे सिम्बॉल आहे ते साईन चेंज करायचं. इथं मायनस आहे त्याच्याऐवजी प्लस केलेलं आहे आणि त्याने मल्टिप्लाय डिवाइड केलेला आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर 1 इंटू ब्रॅकेट काय होणार आहे, ब्रॅकेटच येणार आहे. डिवाइड करताना मात्र इथं तुम्ही पाहू शकता, मायनस आहे इथं प्लस आहे, म्हणजेच काय आहे तुमच्याकडे, a मायनस b इंटू a प्लस b. मग काय येतं, a² मायनस b². मग a² मायनस b² करायचं असेल तर काय होणार, याचा स्क्वेअर रूट आणि याचा स्क्वेअर रूट निघून जाईल, कारण इथं काय आहे, स्क्वेअर आहे आणि a आणि b काय आहेत, स्क्वेअर रूटमध्ये आहेत. तर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर निघून जातील. राहिलेल्या व्हॅल्यू मी इथं लिहिलेलं आहे. यामध्ये 3x - 3x कॅन्सल होतील, 1 + 5 6 होईल. आता हा 1/6 इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या आणि प्रत्येक ब्रॅकेटचं सेपरेट इंटिग्रेशन घ्या. ओके. मग इंटिग्रेशन सॉल्व होईल. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. हे सुद्धा मी एक्झाम्पल होमवर्कला दिलेलं आहे, पण यासाठी सुद्धा क्लू इथं दिलेला आहे, कसं सॉल्व करायचे. 2x - 7 हे आपल्याला कशाच्या टर्ममध्ये लिहायचे, 3x - 2च्या. तर ते कसं लिहू शकतो आपण, तर 3x - 2, इथं 3x आहे, इथं आणायचे 2x, म्हणून आपण 3 डिवाइड करतोय आणि डिवाइड केल्यानंतर 2ने मल्टिप्लाय करतोय, का तर आपल्याला 2x आणायचंय. आणि 2/3ने जर 2ला मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार आहे, 4/3. ती ॲडिशनल टर्म होते, मग ती कॅन्सल व्हावी म्हणून आपण काय करतोय, प्लस 4/3. आता आपल्याला काय हवंय, -7, म्हणून इथं -7 ॲड करतोय. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय, तर ही स्टेप मिळेल. ही स्टेप मिळाल्यानंतर न्यूमरेटरच्या ऐवजी आपण हे लिहून
सिम्प्लिफाय करू शकतो. डिवायडेड बाय काय आहे, डिनॉमिनेटर तो लिहायचंच आहे. लिहिल्यानंतर सिम्प्लिफाय करायचं, सेपरेट डिवाइड करायचं. सेपरेट डिवाइड केल्यानंतर इथं यातला मी मगाशी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं एक्स आपण कसा लिहू शकतो, √x इंटू √x, बरोबर. त्या पद्धतीनं हे आहे, हा ब्रॅकेट आहे. मग हा ब्रॅकेट जो आहे तो जर डबल मध्ये लिहिला तर एक अंडररूट कॅन्सल होईल, एक शिल्लक राहील आणि तो न्यूमरेटरला शिल्लक राहील, बरोबर. आणि बाकी पुढची स्टेप जी आहे त्यातलं फक्त कॉन्स्टंट बाहेर घेतलेलं आहे आणि 1/√3x - 2 dx दिलेलं आहे. तर हे इंटिग्रल सॉल्व करताना तुम्हाला 2/2 ने डिवाइड करावं लागेल, कारण 1/2 √x इंटिग्रल काय असतं, √x. ओके. इथंही मी एक्झाम्पल दिलेलं आहे, याचाही क्ल्यू दिलेला आहे, x³ x - 1. तर x³ मध्ये मी +1 आणि -1 केलेलं आहे. ॲडिशन काय येते, 0 येते. मूळच्या एक्झाम्पलमध्ये काही चेंज होईल का, नाही. आता यामध्ये मात्र 2 पार्ट केलेत, x³ -1 आणि इथं 1. ओके. मग x³ -1 ला तुम्ही कसं घ्यायचंय, x³ - 1³ घ्या, म्हणजेच a³ - b³ चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, a - b इंटू a² - ab + b². या पद्धतीने इथं लिहून एक ब्रॅकेट कॅन्सल होईल, एक ब्रॅकेट शिल्लक राहील. नंतर तुम्हाला इंटिग्रेशन त्याचं घ्यायचं आहे. सॉल्व करा, पहा आन्सर काय येतंय ते. इथं 10th एक्झाम्पल मी सोडवून दिलेलं आहे. इथं काय एक्सपोनेंटचे लॉ जे आहेत ते माहिती असले पाहिजे. 3x अपॉन 5x, हे आपण कसं लिहू शकतो, टोटल लिहू शकतो. 3/5 कॉमनली x लिहू शकतो. त्याच पद्धतीने 4/5 साठी केलेलं आहे. मग यांचं सेपरेट इंटिग्रेशन घेतलं तर या 3/5 ला आपण काय घ्यायचं आहे, ए कन्सिडर करायचं आहे. मग a⁴x चे इंटिग्रेशन काय येतं, त्या पद्धतीने हे सॉल्व केलेलं आहे. थोडंसं तुम्ही अगोदरचे फॉर्म्युले लिहून घेतले तर तुम्ही कन्फर्म करू शकता. ओके. नेक्स्ट पहा, 1/1 - sin x चे इंटिग्रेशन घ्यायचं आहे. तर इथं सुद्धा मायनस जिथं आहे त्याच्यामध्ये मायनसचं प्लस केलेलं आहे आणि त्याने मल्टिप्लाय डिवाइड केलेला आहे. मल्टिप्लाय केलेली टर्म न्यूमरेटरला येईल आणि डिनॉमिनेटरला a - b a + b, बरोबर. म्हणून काय येणार, a² - b². आता 1 - sin² आपल्याला माहिती आहे काय असतं, cos². cos² xनी सेपरेट डिवाइड केलं, sin x अपॉन cos² x, बरोबर. 1/cos² x म्हणजेच काय येतं, sec² x. sin अपॉन cos² म्हणजे काय येणार आहे, sin अपॉन cos x इंटू cos x, बरोबर. तर sin x अपॉन cos x बद्दल आपण काय लिहू शकतो, tan x, आणि 1/cos बद्दल sec x. मग टोटल sec x tan x झालं आणि त्याचं इंटिग्रल काय येतं, sec x, आणि sec² चं tan x. या पद्धतीने सॉल्व केलेलं आहे. पुढे पहा, हे होमवर्कला क्वेश्चन मी 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत, तुम्हाला सेपरेट डिवाइड करून सॉल्व करायचे आहेत. यामध्ये थोडीशी ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले यूज करायचे आहेत आणि सॉल्व करायचे आहेत. तुम्हाला काय क्युरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, क्वेश्चन नंबर टाका. क्वेश्चन नंबरबद्दल काही क्ल्यू हवे असतील तर क्वेश्चन नंबर टाकून, बिट नंबर टाकून कमेंट करू शकता. ओके. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.